नमस्कार, माझे नाव कृतिका कैलास मिसाळ. मी वर्ग 9 मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव हनुमान प्रसाद शाह जनता विद्यालय दानापूर. वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन. वृक्ष हे पृथ्वीचे प्राण आहेत. ते आपल्याला शुद्ध हवा, अन्न, पाणी आणि सावली देतात. पण वाढत्या शहरीकरणामुळे जंगलतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे प्रदूषण, तापमान वाढ आणि हवामान बदलाचे संकट निर्माण झाले आहे. वृक्षारोपणाचे खूप महत्त्व आहे. जसे झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून ऑक्सिजन देतात. ते जमिनीचे क्षरण थांबवतात. पावसाचे पाणी संतुलित करतात. माणसाला फळे, फुले देतात. आपली त्याबद्दल जबाबदारी आहे की प्रत्येक नागरिकाने दरवर्षी किमान 5 झाडे तरी लावावे व त्याची पूर्णपणे जगवी हीच खरी सेवा आहे. नवीन ऊर्जा स्रोतचा वापर, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यांचा प्रचार. आज जगभरात विजेची आणि इंधनाची मागणी वाढत आहे. कोळसा, पेट्रोल, डिझेल यांसारखे पारंपरिक ऊर्जा स्रोत संपत चालले आहेत. ते प्रदूषण वाढवत आहेत. त्यामुळे नवीन आणि स्वच्छ ऊर्जा स्रोतचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. जसे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जल ऊर्जा, बायोगॅस आणि जैव इंधन याचे खूप फायदे आहेत. पर्यावरण अनुकूल आणि प्रदूषणमुक्त ऊर्जा मिळते. 2. इंधनाचा खर्च कमी होतो. ग्रामीण भागातही वीज पुरवठा शक्य होतो. रोजगार आणि तांत्रिक विकासाच्या संधी निर्माण होतात. ऊर्जा आत्मनिर्भरतेकडे भारताचा प्रवास वेगाने होतो. व यात नागरिकाची भूमिका आहे की घरामध्ये सौर पॅनल बसवावीत, वारा आणि सूर्याचा वापर करून वीज निर्मितीला प्रोत्साहन द्यावे, शाळेमधले ग्रीन एनर्जी विषय जनजागृत करावे, विजेचा अपव्यय टाळावा. जलसंधारण योजना, पावसाचे पाणी साठवणे आणि पुनर्वापर. पाणी म्हणजे जीवन होय. आपल्याला पिण्यास, शेतीस, उद्योगधंद्यात आणि दैनंदिन वापरात पाणी अत्यंत आवश्यक आहे. आज अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई गंभीर समस्या बनली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी साठवणे आणि पुनर्वापर करणे हे एकमेव त्यावर उपाय आहे. पावसाचे पाणी साठवण्याचे खूप मार्ग आहेत. जसे छतावरून पाणी साठवणे, पाईपाद्वारे ते टाकीत जमा करणे, विहिरीत पाणी सोडणे, पाणी झिरपून भूजल पातळी वाढवणे, साठवण तलाव व बांध. ग्रामीण भागात पाणी साठा वाढवण्यासाठी लहान बांध व तलाव केले जातात. पुनर्वापर म्हणजे ते रियूज करणे व याचे फायदे पण आहेत. जसे पाण्याची बचत व टंचाईचा उपाय, शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होते, भूजल पातळी वाढते, दुष्काळावर नियंत्रण मिळते, पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. घरात किंवा शाळेत पावसाचे पाणी साठवण्याची सोय करणे आवश्यक आहे व पाणी अडवा, पाणी जिरवा अशा मोहिमेत सहभागी पण होणे हे आपली जबाबदारी आहे. स्वच्छ उद्योग धोरण, कारखान्यामधील प्रदूषणावर नियंत्रण. औद्योगिकरणामुळे देशाचा विकास झाला, रोजगार निर्माण झाले, परंतु त्याचबरोबर हवा, पाणी आणि मातीचे प्रदूषणही वाढले. कारखान्यांमधून निघणारा धूर, कचरा आणि अपविष्ट पदार्थ पर्यावरणाला धोकादायक ठरतात. त्यामुळे स्वच्छ उद्योग धोरण ही गरज बनली आहे. स्वच्छ उद्योग धोरण म्हणजे काय? म्हणजे असा उद्योग विकास जो पर्यावरणाचे रक्षण करतो व मार्गाने सस्टेनेबल मार्गाने केला जातो. या धोरणाचा मुख्य उद्देश म्हणजे उद्योग वाढवा, आपण प्रदूषणावर नियंत्रण ठेवा. प्रदूषणाची प्रमुख कारणे आहे कारखान्यामधून निघणारा धूर, जसे एअर पोल्युशन व रासायनिक व तेलकट पाणी थेट नाल्यात सोडणे, वॉटर पोल्युशन, आवाज करणाऱ्या यंत्रांचा वापर, नॉईज पोल्युशन व उद्योग कचरा योग्य प्रकारे न टाकणे. या प्रदूषणावर नियंत्रण करण्याचे काही उपाय आहेत. जसे कारखान्यात फिल्टर, स्क्रबर म्हणजे प्युरिफायर्स बसवणे, वापरलेले पाणी शुद्ध करून पुन्हा वापरणे, कचऱ्याचे पुनर्वापर, रिसायकलिंग करणे, कारखान्यांच्या परिसरात वृक्षारोपण करणे, पर्यावरण पूरक तंत्राचा वापर करणे, सरकारने ठरवलेल्या प्रदूषण नियंत्रण नियमांचे पालन करणे व याचे फायदे आहेत की स्वच्छ हवा आणि निरोगी वातावरण, कामगार आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित, उद्योगांची सामाजिक जबाबदारी वाढते, पर्यावरणास अनुकूल विकास शक्य होतो, कचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापर, रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. या तत्वानुसार आपण दररोज घर, शाळा, बाजारपेठ आणि कारखान्यामधून मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. हा कचरा योग्य प्रकारे न व्यवस्थापित केल्यास प्रदूषण वाढते, रोग पसरतात आणि पर्यावरणाचे नुकसान होते. म्हणूनच कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि पुनर्वापर म्हणजे वेस्ट मॅनेजमेंट अँड रिसायकलिंग करणे अत्यंत गरजेचे आहे. रिड्यूस, रियूज, रिसायकलिंग म्हणजे काय? रिड्यूस म्हणजे कमी वापर करणे, रियूज म्हणजे पुन्हा वापर करणे व रिसायकलिंग म्हणजे पुनर्वापरासाठी पुनर्निर्मित करणे. उदाहरणार्थ प्लास्टिक, कागद, धातू यांचा पुनर्वापर करून नवे उत्पादन तयार करणे. कचऱ्याचे प्रकार: ओला कचरा, सुका कचरा. ओला कचरा अन्न, भाजी, फळे, फळांच्या साली, पाणी इत्यादी. सुका कचरा कागद, प्लास्टिक, धातू, काच इत्यादी. घातक कचरा म्हणजे बॅटरी, रासायनिक औषधांचा कचरा. उपाय: ओला व सुका कचरा वेगवेगळा करणे, घरगुती कचऱ्यापासून खत म्हणजे कंपोस्ट तयार करणे, पुनर्वापर, कारखान्यांचा कचरा पाठवणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, शाळा आणि समाजात स्वच्छता आणि पुनर्वापर जनजागृती करणे व याचे फायदे आहेत की पर्यावरणावर प्रदूषण कमी होते, स्वच्छता आणि आरोग्य टिकते, संसाधनांची बचत होते व पुनर्वापरामुळे नवे रोजगार निर्माण होतात. शिक्षण आणि जनजागृती, शाळेमध्ये पर्यावरण शिक्षण अनिवार्य करणे. आज जगभरात प्रदूषण, जंगलतोड, हवामान बदल आणि पाणी टंचाई यांसारख्या समस्या वाढत आहेत. या समस्या सोडवण्यासाठी फक्त सरकारी योजना पुरेशा नाहीत. प्रत्येक नागरिकाला पर्यावरणाचे भान असणे आवश्यक आहे. हे भान निर्माण करायचे सर्वात प्रभावी साधन म्हणजे शिक्षण आणि जनजागृती व याचे महत्त्व लहानपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम आणि जबाबदारीची. 2. विद्यार्थ्यांना पाणी, झाडे, माती आणि प्राणी यांचे महत्त्व समजते. 3. भविष्यात हे विद्यार्थी जबाबदार नागरिक बनतात. शाळांमधूनच समाजात पर्यावरण जनजागृती प्रसार होतो. शाळांमध्ये पर्यावरण शिक्षण कसे द्यावे? अभ्यासक्रमात पर्यावरण शिक्षण अनिवार्य करणे, वृक्षारोपण, स्वच्छता, जलसंधारण आणि पुनर्वापर यांसारखी
उपक्रमांचा समावेश करणे, पोस्टर स्पर्धा, निबंध लेखन, रॅली आणि प्रात्यक्षिक प्रकल्प आयोजित करणे, शाळेच्या परिसरात हरित उद्योग, इको क्लब तयार करणे, विद्यार्थ्यांना स्वच्छता अभियान आणि हरित मोहीममध्ये सहभागी करणे व याचे फायदे आहेत की विद्यार्थी पर्यावरणपूरक जीवनशैली अवलंबतात, समाजात जागरूकता वाढते, प्रदूषण, प्लास्टिक वापर आणि अपव्यय कमी होतो, शाश्वतता विकासासाठी समाज सज्ज होतो, पर्यावरणपूरक वाहतूक, सायकल आणि सार्वजनिक वाहतूक वापरण्यास प्रोत्साहन. आजच्या काळात वाहतुकीचे साधन म्हणजे प्रत्येकाला जीवनाचा महत्त्वाचा भाग झाला आहे, पण वाढत्या वाहनांमुळे इंधन खर्च, वाहतूक कोंडी आणि प्रदूषण वाढले आहे. या समस्येवर उपाय म्हणजे पर्यावरणपूरक वाहतूक म्हणजे इको फ्रेंडली ट्रान्सपोर्ट म्हणजे सायकल, इलेक्ट्रिक वाहन आणि सार्वजनिक वाहतूक वापरणे आवश्यक आहे. व पर्यावरणपूरक वाहतूक म्हणजे तरी काय, म्हणजे अशी वाहतूक जी इंधनाची बचत करते आणि पर्यावरणाला हानी पोहोचवत नाही, तिला पर्यावरणपूरक वाहतूक म्हणतात. उदाहरणार्थ सायकल, बस, मेट्रो रेल, इलेक्ट्रिक वाहन, पायी चालणे इत्यादी. या सायकल आणि सार्वजनिक वाहतुकीचे फायदे पण आहेत, जसे प्रदूषण कमी होते कारण धूर निघत नाही, इंधनाची बचत होते, पेट्रोल डिझेल यांचा वापर घटतो, आरोग्य सुधारते, सायकल चालवणे ही उत्तम व्यायाम पद्धती आहे, वाहतूक कोंडी कमी होते, पर्यावरणाचे रक्षण आणि हरित शहराची निर्मिती होते. नागरिकांची जबाबदारी आहे की शक्य असेल तेव्हा सायकल किंवा चालत जाणे, लांब प्रवासासाठी बस, ट्रेन किंवा मेट्रो वापरणे, आवश्यक खासगी वाहन वापरणं टाळणे, मुलांमध्ये सायकल चालवण्याची सवय वाढवणे व सरकार आणि समाजाची यामध्ये भूमिका आहे की सायकल ट्रॅक तयार करणे, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन वाढवणे, सार्वजनिक वाहतूक स्वच्छ आणि वेळेवर उपलब्ध करणे, नागरिकांना पर्यावरणपूरक वाहतूक वापरण्यास प्रोत्साहन देणे. धन्यवाद.